नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र बुडवण्यासाठी एक नवीन पॅटर्न घेऊन आलंय. ते पॅटर्न काय आहे, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो खेळ. आपल्या भाषेत काय म्हणतो, ज्याला आपण खेळ म्हणतो. खेळ नेमका महाराष्ट्रात काय खेळ सुरू आहे, तो खेळ मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. आणि खेळ इतका जबरदस्त आहे भावांनो, तुम्ही कधी विचारच केला नसेल की महाराष्ट्रात हे काय चालू आहे. तर तो खेळ तुम्हाला उलगडून दाखवतो. तत्पूर्वी फक्त पहा, महाराष्ट्र नाचवण्याचा प्रकार असा चालू आहे. आणि हे सगळं चालू असताना एक साधा प्रश्न निर्माण होतो. साधा सोपा सिंपल प्रश्न. तुम्हाला समृद्धी महामार्ग झाला माहित आहे, 4 वर्षापूर्वी नेमकंच काम त्याचं पूर्ण झालं. या समृद्धी महामार्गासाठी खर्च होता 1 किलोमीटरला 6 कोटी रुपये. किती होता? 6 कोटी. बरोबर आहे. आता नवीन मार्ग आलाय, शक्तीपीठ मार्ग. या शक्तीपीठ मार्गासाठीचा 1 किलोमीटरचा खर्च आहे 107 कोटी रुपये. मला सांगा, 3-4 वर्षात असं काय बदललं की 6 कोटी रुपयावरून 107 कोटी रुपये एका किलोमीटरचा खर्च झाला. म्हणजे एका किलोमीटर मागे 101 कोटी रुपये कसे वाढले? या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर असेल तर कृपया मला कमेंट करून कळवा. बाकी 2012 पासून सोयाबीनचा भाव तेच, कापसाचा भाव तेच, हळदीचा भाव तेच, ऊसाचा भाव तेच, पेट्रोलचा भाव आकाशाला भिडला. म्हणजे बाकीचे सगळे वाढले. जे आपल्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना विकत घ्यायचे त्याचे भाव दन 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 वाढतात. आणि जे आपल्याला इकायचं त्याचे भाव मात्र दिवसेंदिवस कमी होतात. अहो एवढंच नाही, 2012चा विचार केला ना आताचा विचार केला तर खताचा भाव 3-3 पटीनं वाढलाय. 3-3 पटीनं खतांचा, बिबियाणांचा आणि कीटकनाशकाचा, औषधाचा भाव. मेडिकलचे औषध जे त्यांचे सुद्धा भाव वाढले. आणि इकडं पाहिलं तर समृद्धी महामार्ग 6 कोटीला किलोमीटर, 107 कोटीला किलोमीटर, 101 कोटी रुपयाची किंमत वाढ. कशामुळे झाली माहित नाही. मग नेमकं महाराष्ट्रात काय सुरू आहे परफेक्ट सांगतो. हा खेळ जे आहे ना, पुरा खेळ तुमच्या समोर मांडतो. आणि हे खेळ चालवणारा मदारी कोण आहे ते पण सांगतो. आणि मदाऱ्यासोबत जे 2 माकडा आहेत ते पण सांगतो. सगळं सांगतो तुम्हाला. आता महत्वाचा प्रश्न आहे की या महाराष्ट्रामधला एक महाराज, एक भोंदू बाबा 200 स्त्रियांचं लैंगिक शोषण करतो, करोडो रुपयाची अफाट संपत्ती जमवितो. सरकारच्या नाकावर टिचून, आणि सरकारचेच लोक त्याचं दर्शन घेतात आणि त्याचं मूत्रतीर्थ म्हणून प्राशन करतात. पण तरी सुद्धा सरकारला लाज वाटत नाही की या महाराष्ट्रामध्ये आपण स्त्रियांची इज्जत वाचवू शकत नाही. इथल्या भोंदूगिरीला, या बलात्कारी बाबांना आपण आळा घालू शकत नाही. रोज 4 नवीन बाबा यायलेत, रोज 4 नवीन बाबा. कशामुळं? त्याची कारणं सगळी या व्हिडिओमध्ये आहेत. की हे नवीन बाबांची निर्मिती जी आहे, प्रोडक्शन नेमकं कुठून व्हायलंय, सगळा खेळ तुम्हाला सांगतो. बघा, सध्या कंडिशन लय बेकार आहे बरं का. हा व्हिडिओ समजून घ्या. नुसता समजून घेऊ नका, तर तुमच्या कमेंट करा त्याच्यावर की तुम्हाला काय वाटतं या महाराष्ट्रात काय चालू आहे सध्या, आहे की नाही. आता पहा, खेळ सांगतो तुम्हाला काय चालू आहे ते. शहरी खेळ काय माहिती आहे का? पहा, शहरी भागातला खेळ लय करेक्ट सांगतो मी. शहरी भागातला खेळ काय आहे? शहरी भागात हनुमान चालीसा वर्सेस भोंगे. आणि याचे कट्टर प्रवर्तक, याचे कट्टर म्हणजे नेते कोण आहेत माहिती आहे का? ते 1.5 फुटे नारायण राणे, पडळकर, आणि ते राष्ट्रवादीचा असलेला एक आमदार जगताप, संग्राम जगताप. तर नाही तिथं पवटा टाकून ठेवणारे असे 3-4 माणसं आहेत जे शहरी भागामध्ये खेळ चालू करून ठेवलाय त्यांनी. शहरी भागातला काय खेळ आहे? याच्यासोबत यायचं ते एक आहे, ते शंड नाही का, ते टाळ्या वाजवतात लोक असे रस्त्यावर, त्याच्या बिरादरीतला एक ते तुषार काहीतरी त्याचं नाव आहे. पहा, आचार्य म्हण, काहाचा आचार्य काहाचा नाही, दलिंदर त्याचं त्याला माहित. तर असे मेंगटाडे सगळे धरले त्यांनी. हे सगळे मेंगे नुसत्या तोंडातच याच्या जोर आहे, बाकी कुठंच जोर नाही. तर असे सगळे मेंगटाडे धरलेत. आणि हे मेंगटाडे काय करणार? शहरामध्ये हनुमान चालीसा वर्षेस भोंगे याच्यावर चालणार. धर्मसंमेलन घेणार, शहरात मोठमोठे दरबार लागणार, त्या दरबाराला सरकार स्पॉन्सर करणार, तिथं यायचे मंत्री संत्री जाणार, आणि तेच महाराज कचाकच टेबलावरचे 200 व्हिडिओ व्हायरल करणार. हा नंबर 1 कार्यक्रम आहे. तर हे चालू आहे शहरी भागामध्ये. हिंदी कथावाचकांचा धुमाकाळ, इतका धुमाकूळ आहे त्या हिंदी कथावाचकाचा. 3-3 कोटी, 5-5 कोटी ते दलिंदर फीस घ्यायला आणि लेकरायला सांगायत तुम्ही बेलाच्या पानानं लेकराला पाणी पाजवा, ते पास होईल. अरे आंब्यानं तुम्हाला लेकरं होतील, लिंबू कापल्यानं. अरे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? असे हे हिंदी कथावाचक. याच्यामध्ये आपला वारकरी संप्रदाय पूर्णपणे नष्ट. आपला जो कीर्तन नावाचा प्रकार आहे, जे मागच्या शेकडो हजारो वर्षापासून चालू आहे, ज्याच्यातून समाज प्रबोधन घडतं, ते कीर्तनकार संपले. नवीनच कीर्तनकार आले जातात, ते हिंदुत्ववादी. त्याला दुसरं काहीच घेणं देणं राहिलं नाही. फक्त आणि फक्त पक्षाचं तुंतुनं वाजवायचं, हिंदुत्वाचं तुंतुनं वाजवायचं, चालू ठेवायचं. म्हणजे मूळ वारकरी संप्रदाय संपुष्टात आला. हे असे हिंदी कथावाचक. मग कट्टर हिंदुत्ववादी मोर्चे. मग बांगलादेश मधल्या हिंदूला काय झालं की ह्या मोर्चा काढायचा. अरे इथले भारतातले शेतकरी हिंदूच आहेत ना, ते मरायलेत ना फाशा घेऊ, त्याच्यावर कोणी बोलणार नाही. पण शहरी भागामधला हा नवा खेळ आहे, ज्याच्यामध्ये काय होईल? शहरी भागामध्ये फक्त याच विषयावर चर्चा होईल. बाकी शहरामध्ये रस्ते सिमेंटचा काल झाला ना, आज उकळून गेला, कोणी विचारणार नाही. त्याचं बक 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 धुपण निघाले, कोणी विचारणार नाही. लोकांना फुफ्फुसाचे आजार व्हायले, शाळकरी मुलांना आजार व्हायले, ते ऍक्सिडेंट व्हायले, वाहतुकीची कोंडी व्हायली, शहरामध्ये पाणी येईनं, नुसत्या बेरोजगारी, दवाखाने बंद पडले, रस्त्यावर घाण, सगळा बर्बाद झालाय शहरी भाग. त्याच्यावर कोणी चर्चा करणार नाही. चर्चा करणार हनुमान चालीसा, भोंगे, धर्मसंमेलन, हिंदी कथावाचक, कट्टर हिंदुत्ववादी मोर्चे वगैरे वगैरे वगैरे. याच्यावर कोणी बोलणार
नाही. करेक्ट आहे. हा खेळ शहरात. मग खेड्यात काय चालू आहे? तर खेड्यामध्ये मदारी बाबानं 2 नवीन पात्र आणलेत. 2 नवीन पात्र. मदारी बाबा कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे? कमेंट करून सांगा पटकन. महाराष्ट्रामध्ये हा जो खेळ चालवणार आहे त्याचं नाव कमेंट करा. मला तर माहित नाही कोण आहे ते, पण तुम्हाला माहित असेल तर नाव कमेंट करा की हे मदारी कोण आहे नेमका, जो हा खेळ चालवतोय, है की नाही? तर त्याचं काय खेळ आहे? एकानं रातोरात पुतळे बसवायचे. एका दलिंदरानं काय करायचं? रातोरात पुतळा बसवायचा. बरं मला सांगा, महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीची बंदी आहे, तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी धरायचंच म्हणलं तर तुम्ही एक दारूची बॉटल सुद्धा पकडता. तुम्ही 50 ग्रॅम गांजा सुद्धा एखाद्याचा धरता, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, केस होते. आणि इथं तर एवढे मोठमोठे असे डुप्लिकेट बनवलेले कशाचे ते फायबर चेन पुतळे राजरोसपणे 100-100ची रॅली निघते. पण तुमच्या हातात कायदा सुव्यवस्था नसल्यासारखं पाहता. याचा अर्थ काय? की मदारी खेल रहा है और आपण उसके दर्शक आहे, दर्शक. खाली पाहायचं आपलं डोळे उघडून, बाकी काहीच करायचं नाही. मदाऱ्याचा खेळ पाहायचा आणि टळांगटुंग मस्त वाटायला आपल्याला, आहे की नाही? आता पहा खेळ कसा आहे. एकानं रातोरात पुतळे बसवायचे, दुसऱ्यानं रातोरात विरोध करायचा. सिस्टीम पहा. दोघं जण एकाच मदाऱ्याच्या हातातले येतं. एकच मदारी दोघांना बी चालवायला, एकच मदारी दोघांना चालवायला. एकानं रातोरात पुतळे बसवायचे, दुसऱ्यानं रातोरात विरोध करायचा. मग बाकीच्यांनी काय करायचं? त्याच्याच IT सेलनं खन व्हिडिओ पाठवायचे. विटंबना झाली. कोणाची? शिवरायांचा अपमान झाला, शिवरायांचा अपमान झाला, असे व्हिडिओ व्हायरल करायचे. दन महाराष्ट्रातल्या खेड्यात. म्हणजे शहरात वेगळा पॅटर्न. म्हणजे शहरातल्या लोकांना तिकडच काशी करून घ्यावं, त्यानं त्याच्या मूळ समस्येकडे येऊच नाही. शहरातल्या इंग्रजी शाळांच्या फीस काय वाढल्यात बाबा, लाखोनं, लाख, 1.5 लाख, 2 लाख. काही सोय नाही, पुसता सोय नाही. इकडे खेड्यामध्ये काय वेगळा पॅटर्न आहे. इकडे खेड्यातला वेगळा खेळ, शहरातला वेगळा खेळ. मग इकडे काय होणार? व्हिडिओ व्हायरल करणे. मग खेड्यातील सामाजिक सलोखा तुम्ही पाहिलं असेल. भूम परांडा दलित मराठा पाहिलं, पाथरी परभणी मुस्लिम मराठा पाहिलं तुम्ही, त्याच्यानंतर चिखली बुलढाणा वंजारी मराठा पाहिलं, त्याच्यानंतर काल परवा अंजनगाव धनगर मराठा. कार्यक्रम करेक्ट चालू आहे. खेड्यातला सामाजिक सलोखा संपून टाकणार ते मदारी आणि त्याचे दोन्ही माकडं, है की नाही? एकानं पुतळे बसवायचे आणि एकानं ते हटवण्यासाठी रातोरात आंदोलन करायचं. बसवायचं उठवायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण इतिहासाचा, त्याच्या पूर्ण वारशाचा खेळ करून टाकला या महाराष्ट्रामध्ये या दलिंदर लोकांना, भाडखव लोकांनी. तर पहा, आणि मग जातीय तेढ निर्माण करायचं आणि मग कार्यक्रम करायचा आपला सत्ता. मग आपलं हिंदुत्ववादी वोट आपलं, मराठ्याच्या विरोधातलं आपलं, धनगराच्या विरोधातलं आपलं, तिथं मग तुमच्या मताचा खेळ. आणि मग तुम्ही सत्तेला चिटकून राहणार. एखाद्या गाईला गोचिड कसा चिटकतो, रक्त पिणारा, तसं तुम्ही चिटकून राहणार गोचिडावानी, है की नाही? गोमाता तुमची माय आहे, तुमचा अधिकार आहे तिचं रक्त प्यायचा, म्हणून तुम्ही पेत बसणार त्याचं रक्त, है की नाही? तर अशा पद्धतीनं कार्यक्रम चालू आहे. आता बघा, महाराष्ट्र नाचवण्याचा खेळ कशासाठी आहे? नेमकं याचं कारण काय आहे? हे जे खेळ चालू आहे, एक मदारी आणि त्याचे शहरी भागातले 2-3 माकडं, ते गोप्या, ते नारायण राणेचं काय त्याचं नाव, ते नित्या है ना, गोप्या, नित्या, संग्रिया, हे 2-3 जण आहेत ना, त्याचा खेळ शहरामध्ये. आणि खेड्यात कोणाचा खेळ? तर हक्या आणि ते आवार्या, या दोघांचा खेळ. खेड्यातले 2 माकडं, शहरातले 3 माकडं, 5 माकडं, त्याचा एक मदारी. कोण मदारी? कमेंट करून सांगा. आता पहा, राजकीय फायदा घेण्यासाठी हा आवाज चालू ठेवणे गरजेचे. कारण काय? बंद पडलेल्या शाळावर कोण बोलणार? तुमचा आजा बोलणार का? तुम्ही सरकार म्हणून काय नियोजन आहे तुमचं? वर्षभरात 2-2 हजार शाळा बंद पडत आहेत. गोरगरीब लेकरांचं शिक्षण बंद होत आहे. खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य बहुजनांचं शिक्षण बंद होत आहे. याच्यावर तुम्ही बोलूच नाही. तुम्ही बोलले पाहिजे हिंदू पुतळा आणि बस, हेच, दुसरं काहीच नाही. मग बंद पडलेले सरकारी दवाखान्यामध्ये काळे कुत्रे येणं. तुम्ही कोणत्याही सरकारी दवाखान्यात जा, शहरातल्या जा का खेड्यातल्या जा, डुकरं 200 डुकरं एका सरकारी दवाखान्यात. खोटं वाटत असलं तर आता आपल्या इथं वसमतचा चेक करा, नांदेडचा चेक करा, हिंगोलीचा कोणताही दवाखाना चेक करा. नाही जर डुकरांनी तुमच्या पायात पाय अडकून तुम्हाला पाळलं तर शर्यत लावतो आपण. इतके डुकरं सरकारी दवाखान्यात. मग याच्यातले पेशंट कुठे आहेत? डॉक्टर कुठे आहेत? का डुकरासाठी दवाखाने बांधले तुम्ही? अरे बंद पडलेल्या ST बघा, त्या भंगारी ST कोठाई रोडवर बंदच पडलेल्या आहेत. 55 लाखाला 1 कोटीला तुम्ही ST घ्यायले आणि ती रस्त्यावर बंद पडायली. त्या STला काचा नाहीत, टायर खराब आहेत, जागोजागी धडकायल्यात, ऍक्सिडेंट व्हायले, काय व्हायले, लोकांचे हाल व्हायले. त्याच्यावर कोण बोलणार? कोणीच नाही. शेतमालाच्या भावाची अवस्था 2012 पासून सोयाबीन, कापूस, तूर, त्याच्या आधी बी लई चांगलं होतं, अशातली गोष्ट नाही, पण किमान भाव तरी वाढत होता थोडाफार दरवर्षी. पण 12 पासून तर असा बुच्चन लागलाय त्या भावाला. खताचे भाव दुपटी तिपटीनं, औषध बियाण्याचे भाव दुपटी तिपटीनं, आणि शेतकऱ्याचा भाव हाय तेच, त्याच्याहून कमी झाला. सोयाबीन तेव्हा 6ला विकत होता, आता 4 कोणी घेणं झालं, काळं कुत्र. आणि म्हणा आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 10 पट करणार तुमच्या. तर आता बोलू नाही, पण कसं राहते? ठीक आहे, चला. कर्जबाजारी शेतकरी झाला. काय म्हणत तुम्ही? कर्जबाजारी करणार. ज्याच्या घरी गाडी आहे त्याला सूट नाही. कोण म्हणतंय? ते 52 खुळ्या म्हणतंय. आणि त्या 52 खुळ्यानं 1000 एकर शेती घेतली म्हण. कशी घेतली? कुठून आली त्याच्याकडं? म्हणजे या सगळ्या विषयावर चर्चाच होऊ नये. तुमच्या सरकारमधले लोक हजारानो एकर शेती घ्यावं, त्याच्या कोट्यावधीच्या कंपन्या असावं, हजारो कोटींचे त्यांचं उत्पन्न असावं, आणि शेतकऱ्यांना भीक मागायची वेळ यावं. याच्यापेक्षा महाराष्ट्रात या दुर्दैव काय आहे, है की नाही? वाढलेली बेरोजगारी, याच्यावर आहे का कोणाला काही?
बोलता का नाही? तुम्हाला हे सगळे बेरोजगार गुंतून ठेवायचे. शहरी भागातले कशात? हिंदू सकल मोर्चा. खेड्यातले कशात? पुतळा आणि त्याचा विरोध. बस संपला विषय. त्याचे लग्न होईनच काय नाही, ते बी नुसते पेताड निघाले सगळे दलिंदर बेटे. कामच नाहीत, काय करतील? देशाचे दुकान तुमचेच आता गावागावात जागोजागी तुमच्याच कार्यकर्त्याचे दुकान आहेत. त्याला काही लायसन नाही, फिसन नाही, काहीच नाही. तिकडून पेट्या आणायच्या, इकडून विकायच्या. तुम्ही जर म्हणसाल मी पुरावे अभावी बोलतो, तर सरकारमधल्या कोणत्याही माणसानं माझ्या संग यावं. तुम्हाला भर दिवसा शहरात खेड्यात कुठे बिना लायसनचं बिना परवान्याचे दारू विकणारी मी एका गावात 4-4 टपऱ्या दाखवतो तुम्हाला. आहेत की नाही? तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्या गावात अवैध दारू विकते का नाही सांगा मला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दारू विकते की नाही सांगा. शिवजयंतीच्या दिवशी दारू विकते की नाही सांगा. महात्मा फुलेंच्या महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी दारू विकते का नाही सांगा. सांगा तुमच्या इथं 26 जानेवारीला दारू विकते की नाही, 15 ऑगस्टला दारू विकते की नाही. अरे हे काय चाललंय? कमेंट करून सांगा. खरंच दारूला ज्या दिवशी ड्राय डे आहे त्या दिवशी बंद असते का राजरोसपणे विकली जाते, ते बी अशी भर चौकात भर रोडवर गाड्याच्या रायली लागून सांगा तुम्ही. चला ओके, पुढे जाऊ. वाढलेली महागाई कोणी बोलणार नाही. कचाकच सिलेंडर रातोरात 60 वाढला, कोणी काय म्हणलं नाही भाऊ. लग्नाचे प्रश्न नुसते टोळकेच्या टोळके बसलेत गावाखेड्यात. त्याचे लग्न होईन तर का होईन तर कामच नाही हाताला. कोण पोरगी देईल त्याला? है की नाही? काम काहीच नाही. पण हे कुठं गुतलेत? हा पुतळा. चला चल द्या चपका. पुतळा, हिंदू, मुस्लिम याच्यामध्ये चल द्या. बाकी काहीच विषय नाही. आपल्याला काय घेणं का देणं आहे की नाही? बापाच्या तुकड्यावर जगायचंय आपल्याला. आपल्याला काय घरात दुर्डीत भाकर दिसली ती गचगच खायची, त्याच्या संग टोपलभर शिवा खायच्या मायबापाच्या. पण आपण जगणार कोणासाठी? हिंदूसाठी. है की नाही? जगा. वा, व्हेरी गुड. शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न दिवसाला 10 आत्महत्या व्हायल्यात म्हणा. त्याच्यावर कोणाचं लक्ष आहे? कोणाचंच लक्ष नाही. मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रश्न हे तर सांगणच नको. एक माणूस 200-200 बायाला टेबलावर घ्यायलाय, है की नाही? त्याचे व्हिडिओ व्हायरल व्हायले आणि त्याच्या दर्शनाला तुम्हीच चालेल, त्याला तुम्हीच मोठं करायला, तुम्हीच त्याला पाणी द्यायले. त्याच्या म्हणजे स्वतः सरकारनं त्याला 3-3 कोटी रुपये दिलेत त्याच्या देवस्थानाला. म्हणजे हे 3 कोटी घे आणि टेबल असा मजबूत बनव की त्याच्यावर 200 किलोची बाई बसली तरी टेबल मोलडा नाही पाहिजे, हल्ला बी नाही पाहिजे, कुरकुर बी आवाज नाही आला पाहिजे. वा रे वा, लाव टेबल कोटी रुपयाचा. अरे सरकार, टेबल धार्जिने सरकार. कोण आहे या सगळ्या गोष्टीचा मदारी? कमेंट करून सांगा. बुडणाऱ्या बँकांचे प्रश्न आहेत. लोकांचे रातोरात बँका बुडायल्यात, पैसे चालले, त्याच्यातलं सोनं नाणं चाललं, घामाचा कष्टाचा पैसा चालला. बोलणार कोण त्याच्यावर? कोणीच नाही. बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न. 6 कोटी रुपये किलोमीटरला पडणारा रस्ता 107 कोटी रुपये किलोमीटरला पडायला आहे. 101 कोटी वाढले कसे? तुमचा आज रोड होते, उद्या त्याचं धुप्पण निघतंय, त्याच्यातून धुरडा निघतो, परवाच्या दिवशी रोड गायब होतो. पैसा चाललाय कुठं? कोण बोलणार याच्यावर? जनतेच्या लुटीचा प्रश्न. रोज जनता लुटायला चालली. रोज ऑनलाईनच्या नावाखाली नुसत्या रांगा, फसवणूक, सगळा कार्यक्रम. पर्यावरणाचा प्रश्न तर विचारूच नका. रस्त्याच्या नावाखाली, विकासाच्या नावाखाली नुसती झाडायची कत्तल आहे. नुसती झाडायची कत्तल आहे. रोज लाखानं झाडं तोडल्या चालले त्या महाराष्ट्रात. लाखानं नवीन झाडं लावताय का तुम्ही? कुठे तुमचं पर्यावरण? कुठे गेलं? विकासाच्या नावावर रस्त्यांसाठी शेतकऱ्याकडून लुबाडलेल्या शेतीचा प्रश्न आहे. असे एक नाही हजारो प्रश्न आहेत, पण त्याच्यावर आपण बोलू नाही म्हणून शहरात 3-4 माकडं, खेड्यात 2 माकडं तुम्ही वाढवून ठेवलेत. खेड्यातले माकडं म्हणजे कोण? तर तुम्हाला माहिती आहे, एक पुतळे बसवणारा आणि दुसरा त्याच्या विरोधात आंदोलन करणारा. शहरातले माकडं कोण आहेत? तर ते आपलं 1.5 फुट्या संग्राम आणि ते आपला गोप्या, आहे की नाही, 2-4 असे टगे. या पद्धतशीर कार्यक्रमाचे प्रायोजक कोण आहे? तर माझ्या मते याचा प्रायोजक आहे नागपूरकर अँड कंपनी. आता हे नागपूरकर अँड कंपनी कोण आहे? तुम्ही कमेंट करा प्लीज. तुमच्या कमेंटची वाट पहा. तुम्ही केवढा व्हिडिओ केलाय, तुम्ही कमीत कमी तेवढं तरी सौजन्य दाखवा. कमेंट करून सांगा हे कोण आहेत ते, हे की नाही? सत्तेची हाव असणारे राजकारणी आणि राजकारणात आपले दुकान मांडू पाहणारे स्वार्थी आणि नीच कथित हिंदुत्ववादी आणि समाजसेवक, आहे की नाही? आचार्य तुषार भोसले ते म्हणा, आहे की नाही? अजून कोण आहे? स्वार्थी नीच, जे पुतळ्याच्या नावानं स्वतःला मोठं करू पाहते ते आहे. जे ओबीसीचा पुळका आणून आंदोलन करण्याचा आव्हान ते आणि मलिदा खाण्यासाठी तयार आहे. विधान परिषद कवा भेटतेन, विधानसभा कवा भेटतेन, मी कवा म्हणजे मंत्री होतो ना, आमदार होतो ना, खासदार होतो, असा ते हाक्या. असे दलिंदर सगळे हे जे आहेत ना, तर हे सगळे फक्त यायचा एकच कार्यक्रम आहे. हे आहे तर माकडं आणि ह्याचा मदारी बसलाय ते, आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे ना मदारी? मी सांगायची तर गरजच नाही. मदारी माहित आहे तुम्हाला? हा, त्या मदाऱ्याचं नाव कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या लेकरा बाळाकडे लक्ष द्या, तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, व्यसनांपासून दूर राहा. आयुष्यात कधी दारू, पुड्या, सिगरेट हे सगळं बंद करा. कारण तुमची जर तब्येत बिघडली तर इथल्या सरकारी दवाखान्यात डुकरं फक्त मिळतात, डॉक्टर मिळत नाही. डुकरांचा सरकारी दवाखाना आहे, डॉक्टरांचा नाही. म्हणून तुम्ही मरणार, कॅन्सर होऊ, पण तुमचं काही होणार नाही. तुम्ही दारू पिले तर तुमचे लिव्हर सडणार, तुम्ही मरणार, तुमच्या किडन्या खराब होणार. म्हणून तुम्ही व्यसनांपासून दूर राहा. दारू पिऊ नका, पुड्या खाऊ नका, सिगरेटी, तंबाखू हे सगळं सोडून द्या. निर्व्यसनी राहा. तुमच्या मुलांना चांगलं शिकवा. चांगलं शिकवण्यामध्ये फीस किंवा पैसा अडथळा ठरतो हे आम्हाला मान्य आहे, पण हे अडथळा ठरू नये म्हणून तुमच्या लेकराबाळांच्या शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू नये म्हणून मी नुसतं इथं बोंबलत नाही, त्याच्यासाठी एक चळवळ पण चालवतो, शैक्षणिक चळवळ, जिचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन. हे ॲप आहे प्ले स्टोअरला. या एटीएम गुरु एज्युकेशनमध्ये आत्ता सध्याच्या कंडिशनला स्कॉलरशिपला
42,000 मुलांना मी फ्री शिकवतो, 1 रुपया घेत नाही. किती? 42,000 मुलांना. टीईटीच्या बॅचमध्ये जवळपास शिक्षक लोकांसाठी टीईटीची बॅच आहे, त्याच्यामध्ये 12 ते 15,000 शिक्षक आहेत जे मोफत शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर नवोदयची एक बॅच आहे, रेकॉर्डेड फक्त 20 रुपयाला, तो पण ॲपचा खर्च आहे. त्या बॅचमध्ये सुद्धा 15 ते 20,000 मुलं शिकतात. असे लाखानं पोरं. मराठी पोलीस भरतीसाठीची बॅच आहे, ज्याच्यामध्ये 68,000 मुलं फ्री शिकताय. किती? 68,000 मुलं. म्हणजे असे लाखानं लेकरांना मी फुकट शिकवतो. मला त्याच्या बदल्यात काय नको. काही 2-4 बॅचेस आहेत ज्याला फीस पण आहे, पण फीस किती आहे? तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी फीस आहे. म्हणजे ज्यांना आई वडील नसतील किंवा जे गरीब असतील, ज्यांना शक्य नाही, ते तर फुकट शिका. पण जे थोडंफार काही देऊ शकतात, माझा स्टुडिओचा याचा खर्च किंवा शिक्षकांचा खर्च निघावा, अशी तुटपुंजी फीस तुमच्या मोबाईलच्या म्हणजे रिचार्जपेक्षाही कमी फीस आहे. तर अशा सगळ्या बॅच आपल्या 15 मेला सुरू होतात. 3री पासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या याच्यातली 5वीची बॅच चालू आहे, 6वीची बॅच आत्ताच चालू केली. दोन्ही बॅच सध्या चालू केल्यात आणि बाकीच्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या 15 मेला चालू होतील. त्याच्यामध्ये 3रीचं तुमचं मंथन श्रेया, BDS स्कॉलरशिप, BDS नवोदय, सैनिकी, होमी बाबा, NMMS सगळ्या बॅचेस आहेत. जर तुम्हाला तुमच्या लेकरांना चांगलं शिकवायचं असेल आणि या बाकीच्या जाती धर्माच्या भांडणातून आणि भक्त होण्यापासून वाचवायचं असेल आणि त्यांना जर खरं सुसंस्कृत नागरिक बनवायचं असेल, तर त्यांना चांगलं शिक्षण द्या. आणि शिक्षणामध्ये जर पैसा अडथळा येत असेल तर आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुमच्या लेकराबाळांना चांगलं शिकवा. आणि तिथे काही जबरदस्ती नाही. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं तर त्या बॅचेस घ्या शिकवा, नाही तर शिकवू नका, असं माझं काही म्हणणं नाही. जबरदस्ती नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. फक्त हा व्हिडिओ कसा वाटला तेवढा एकदा कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.